नमस्कार. मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण पहिल्या 22 श्लोकांची चर्चा केलेली आहे. आज आपण 23वा श्लोक पाहणार आहोत. आत्तापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओजच्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे WhatsApp कम्युनिटीची लिंकही खाली दिलेली आहे. आपण जर WhatsApp कम्युनिटी जॉइन केली नसेल तर नक्की जॉइन करा आणि ह्या कोर्समध्ये सहभागी व्हा. तर आज आपण 23व्या श्लोकाची चर्चा करणार आहोत. ह्याच्या आधीच्या भागात आपण 21 आणि 22 असे 2 श्लोक पाहिले होते. तर या 2 श्लोकांमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांशी बोलत आहे. हा पहिला श्लोक आहे जिथे अर्जुन भगवद्गीतेमध्ये काही बोलत आहे. तर या श्लोकामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, "हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन." असा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला. याची आपण सविस्तर चर्चा आधीच्या भागामध्ये केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांना तो अच्युतः या शब्दाने का बोलवत आहे, त्या शब्दाचा अर्थ काय, त्याचं काय महत्त्व आहे, ह्या सर्वांची चर्चा आपण केलेली आहे. तर आता आजच्या 23व्या श्लोकामध्ये हेच वाक्य पुढे अर्जुन कंटिन्यू करत आहे. ह्याच्या पुढे भगवंतांशी बोलत आहे. तर हा 23वा श्लोक पुढील प्रमाणे आहे. योत्स्यमानान वेक्षेहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. या श्लोकाचा प्रत्येक शब्दानुसार अर्थ आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. हा आपण वाचणार नाही. ज्यांना वाचायचं आहे ते पॉज करून वाचू शकता. या श्लोकाचं मराठीमध्ये भाषांतर: धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. तर हा अर्जुन पुढे भगवान श्रीकृष्णांना म्हणत आहे की मला ह्यांना पाहू दे, जे धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने लढण्यासाठी आलेले आहेत या रणांगणावरती. तर या श्लोकाला आपण 2 भागामध्ये डिव्हाइड करूया. तर पहिला भाग आहे, वरची पहिली ओळ जी आहे त्यात म्हटलेलं आहे, योत्स्यमानान अवेक्षेहम य एतेत्र समागताः. येथे एकत्रित झालेल्या योद्ध्यांना मला पाहू दे. हा एवढाच अर्थ या ओळीचा. आणि पुढची ओळ जी आहे त्याच्यावरती आपण ह्या आपल्या भागामध्ये भर देणार आहे, त्यावर चर्चा करणार आहे. पुढच्या ओळीमध्ये अर्जुन म्हणतोय, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. इथे 3 गोष्टी आहेत. दुर्योधनाला दुर्बुद्ध हे विशेषण अर्जुनाने वापरलेलं आहे. आणि तिथे दुर्योधनाचं नाव न घेता त्याला धार्तराष्ट्र म्हटलेलं आहे, धृतराष्ट्राचा पुत्र. असं अर्जुन का म्हणाला ह्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि तिसरं म्हणजे प्रियचिकीर्षवः. या दुर्योधनाला, दुर्बुद्ध दुर्योधनाला प्रिय असलेले कार्य करण्यास उत्सुक असलेले हे योद्धे आलेले आहेत. तर ह्या 3 गोष्टींची आपण इथे चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनाने दुर्योधनाला दुर्बुद्ध, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे, दुर्बुद्ध हे विशेषण वापरले. का? कारण खरंच दुर्योधन दुर्बुद्ध होता. स्वतःचा सर्वनाश जवळ आलेला त्याला दिसत नव्हता. त्याच्या लोभापोटी, त्याच्या असूयेपोटी, पांडवांप्रती असलेल्या द्वेषाप्रती तो वाहावत गेला होता पूर्णपणे. आणि आता स्वतःच्या सर्व बांधवांचा, पूर्ण कुरुवंशाचा विनाश करण्यास तो कारणीभूत ठरत होता. हा सर्वनाश समोर दिसत असूनही त्याला समजत नव्हतं, म्हणून तो दुर्बुद्ध होता. या दुर्योधनाने पांडवांना त्रास देण्याचा खूप अतोनात प्रयत्न केला. आपण महाभारतामध्ये या कथा ऐकतो की लहानपणी भीमाला विष दिलं लाडूमधून किंवा काही मिठायांमधून विषप्रयोग झाला भीमावरती आणि विष खाल्ल्यानंतर भीम ग्लानी येऊन बेशुद्ध अवस्थेत किंवा मृत अवस्थेत प्राय पडला. तेव्हा त्याला उचलून भीमसेनाला गंगेच्या प्रवाहामध्ये फेकून दिलं. पण भगवंतांच्या कृपेने भीम वाचून पुन्हा हस्तिनापुरास परत आला. त्यानंतर पांडवांना आणि कुंती देवीला यांना लाक्षागृहात वारणावट येथे पाठवून त्या लाखेपासून बनवलेल्या घरामध्ये ठेवून त्याला आग लावून देण्यात आली. पण विदुरांच्या सतर्कतेमुळे पांडवांचा तिथनं बचाव झाला. भुयार खणून तिथनं बाहेर पडले. त्यानंतर द्रौपदीशी विवाह झाला. मग ते परत आले आणि त्यांना इंद्रप्रस्थ, जे खांडवप्रस्थ होतं त्याला इंद्रप्रस्थ बनवलं त्यांनी. तिथे ते राज्य करू लागले. युधिष्ठिर महाराज त्यांनी राजसूय यज्ञ वगैरे केला. पण दुर्योधनाला हे पाहावलं नाही. तो जरी हस्तिनापुरावरती राज्य करत असला, धृतराष्ट्र आणि दुर्योधन, तरी दुर्योधनाला हे पाहावलं नाही की हे पांडव कसं काय एवढे खुश राहू शकतात ह्या इंद्रप्रस्थामध्ये. मग त्याने छळ कपट करून शकुनी आणि दुःशासन ह्यांना सर्वांना एकत्र घेऊन कर्ण, त्याने
ती द्यूत क्रीडा रचून शकुनीद्वारे युधिष्ठिराला फसवून कपटाद्वारे सर्व राज्य त्यांच्याकडनं हिसकावून घेतलं. द्रौपदीचंही वस्त्रहरण, एका राणीचं भर सभेमध्ये असा भयंकर अपमान, एका स्त्रीचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न, वस्त्रहरण, तिला नग्न अवस्थेत पाहण्याची इच्छा दुर्योधनाची, दुःशासनाची, ह्या सर्वांची, कर्णाची, ह्या सर्वांमध्ये तो सहभागी झाला. हे सर्व दुर्बुद्धीची लक्षणं आहेत. जेव्हा व्यक्तीचा विनाश जवळ येतो तेव्हा व्यक्ती असे कार्य करण्यास उद्युक्त होतो. हे दुर्बुद्धीचं, दुर्योधनाचे लक्षण आहे. त्यानंतर त्या द्यूत क्रीडेत त्यांना फसवून सगळं हिसकावून घेऊन नंतर त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवासास पाठवलं. आणि अज्ञातवासात ते गेलेत, ते तिथे शांततेत राहतायत. तू इथे शांततेत राहा ना. पण तेही दुर्योधनाला सहन होत नव्हतं. प्रथम ते मारण्यास निघाले त्यांना. पांडवांवरती आक्रमण करण्यास निघाला होता दुर्योधन, कर्ण, शकुनी यांना घेऊन. व्यासदेवांनी येऊन मध्ये त्यांना थांबवलं. व्यासदेव येऊन धृतराष्ट्राला भेटले. व्यासदेवांनी धृतराष्ट्रालाही समजवलं, की "अरे, हे चुकीचं कार्य करतायत, ह्यांना थांबवा." तरीही नंतर परत काही वर्षांनी तो वनामध्ये गेलाच दुर्योधन आणि सर्व त्याच्या राण्या, सर्व मोठा फौजफाटा घेऊन काही गुरांचं रक्षण करण्याचा बहाणा बनवून, काहीतरी नाटक बनवून, गायी आम्ही मोजतोय, आमचं धन केवढं आहे ते मोजतोय, असे काहीतरी नाटकं करून तो वनामध्ये गेला पांडवांना खिजवण्यासाठी, की बघा मी किती ऐशोआरामामध्ये राहते, तुम्ही आणि वनामध्ये सडत आहात, तुम्हाला एवढे कष्ट आहेत वनामध्ये, तुम्हाला आम्ही कसं फसवलं आणि वनामध्ये पाठवलं. असं त्यांना डिवचण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी, मुद्दाम त्याचं वैभव प्रकट करण्यासाठी हा वनामध्ये जिथे पांडव होता तिथं गेला. पण तिथेही त्याची फजिती झाली. कारण तिथे चित्रसेन नावाचा गंधर्व तिथे त्या वनामध्ये विहार करत होता आणि तेव्हा कौरवांचे सैनिक आणि त्या गंधर्वाचे सैनिक यांच्यात भांडणं झाली, बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं आणि त्या गंधर्वाने चित्रसेन गंधर्वाने दुर्योधनावरती आक्रमण केलं आणि तेव्हा कर्ण सोबत होता. कर्ण घाबरून, पाठ फिरवून युद्धाला तिथनं पळून गेला, युद्धातनं. आणि मग दुर्योधनाला हरवून त्या गंधर्वाने दुर्योधनाला पूर्णपणे त्याचं अपहरण केलं आणि त्याला घेऊन चालला होता तो गंधर्व. तेव्हा दुर्योधनाद्वारे निरोप पाठवला गेला युधिष्ठिर महाराजांना, की "मी असा-असा अडचणीत सापडलेलो आहे, तर मला वाचवा, माझं रक्षण करा." आणि मग युधिष्ठिर महाराजांनी भीम आणि अर्जुनाला सांगितलं, की जाऊन त्या गंधर्वाला परास्त करा आणि ह्याची सुटका करा दुर्योधनाची. तेव्हा अर्जुन आणि भीमाद्वारे त्या गंधर्वाचा पराभव केला गेला. त्याला सोडवण्यात आलं दुर्योधनाला. मग मात्र त्याला खूप लाज वाटायला लागली स्वतःची, की मी माझी बढाई दाखवण्यासाठी गेलो इथे आणि माझीच फजिती झाली आणि ज्यांना डिवचण्यासाठी गेलो होतो, ज्यांना त्रास देण्यासाठी गेलो होतो, त्यांच्याचद्वारे मला माझी सुटका करावी लागली. त्यामुळे त्याला पूर्ण डिप्रेशन आलं आणि तो विचार करू लागला, की आता मला आमरण उपोषण काढायचं आहे आणि मी मरून जाणार. मग तो परत येत असताना हस्तिनापूरला, तेव्हा त्याला कर्ण भेटला रस्त्यात आणि तो कर्ण "नाही रे, काय झालं? त्याने आक्रमण केलं आणि मला थोडं जखम झाली आणि मला काही ते सहन झालं नाही म्हणून मी पळालो. पण खूप छान तू लढलास त्या गंधर्वाशी. दुर्योधन तू खूप शक्तिशाली आहेस. वाह! वाह! वाह!" कर्ण टाळ्या वाजवू लागला आणि दुर्योधन मान खाली घालून म्हणतोय, "अरे मूर्ख, मी लढलो नाही. मला त्याने अपहरण केलं होतं माझं. अर्जुन आणि भीमाने येऊन मला वाचवलं. किती माझ्यावरती लांछन आहे. माझं जीवन व्यर्थ आहे. आता मला जगण्याचा काही अधिकार नाही आणि तूही मला सोडून गेलास कर्ण, अशा बिकट परिस्थितीमध्ये." तेव्हा कर्णाने त्यांना समजवलं, शकुनीने समजवलं, की असं आत्महत्या वगैरे करू नको. पण काहीही कर्ण दुर्योधन काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी रसातळामधनं काही राक्षस आले आणि त्यांनी दुर्योधनाला तिथे बोलवून घेतलं आणि तिथे येऊन त्याची समजूत काढली, की "नाही, तू असंच वागत राहा, तू योग्य करतोयस." असं-तसं करून त्याला कसं तरी परत डिप्रेशनमधनं बाहेर आणलं. डिप्रेशन म्हणजे तो त्याचा अहंकार दुखावला गेल्यामुळे, "आता मी मरून जाणार, तुम्ही दुःशासनाला राजा बनवा," वगैरे, वगैरे बडबड त्याची. प्रत्येक वेळी तो असा धृतराष्ट्राला किंवा शकुनीला, कर्णाला ते ब्लॅकमेल करायचा इमोशनल. त्याच्या विरुद्ध कोणी काही बोललं, त्याच्या मनाविरुद्ध कोणी काही त्याला सजेशन दिलं, काही आयडिया दिली, काही समजवण्याचा प्रयत्न केला, की लगेच त्याचा अहंकार दुखावला जायचा आणि मग मी आता मरूनच जातो. माझ्या काही जीवनाला अर्थच नाहीये. तुम्हाला काही धृतराष्ट्राने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला किती वेळा, पण दुर्योधन म्हणायचा, "नाही, तुम्ही काय वडील, तुम्हाला काही माझी चिंताच नाही आणि आता मी आत्महत्याच करतो." अ, वगैरे, वगैरे. तर अशा पद्धतीने हा दुर्योधन ज्याने अतोनात चुकीची कार्य केली, अतोनात वेळा सांगूनही जेव्हा हे चित्रसेन गंधर्वाकडनं पांडवांनी त्याची सुटका केली, तेव्हा शकुनीही म्हणाले होते दुर्योधनाला, की "ते चांगलं वागतायत आता. देऊन टाक त्यांना इंद्रप्रस्थ. तू कर हस्तिनापुरावर राज्य." इंद्रप्रस्थ
इंद्रप्रस्थामध्ये पांडव शांततेत राहत होते. त्यांना हस्तिनापुरावरती राज्य करून चक्रवर्ती सम्राट बनण्याची काही फार इच्छा नव्हती. नंतर तर जेव्हा शांती संदेश देण्यासाठी भगवंत गेले, तेव्हा तर 5 गावं मागितली होती. पण दुर्योधनाच्या मनामध्ये होतं, की ते कसं काय खुश राहू शकतात? नाही, त्यांचा सर्वनाश करायचा आहे. मला त्यांना कुठंच नाही राहू द्यायचं. आणि ह्या कर्णाच्या नादी लागून दुर्योधन कर्णाच्या नादी लागला आणि कर्ण दुर्योधनाच्या नादी लागला. ही अशी विचित्र मैत्री त्यांची. दुर्दैवानं खूप लोक ह्या मैत्रीचं कौतुक करतात. मला समजत नाही काय त्या मैत्रीत कौतुक करण्यासारखं आहे. कर्णाच्या आणि दुर्योधनाच्या मैत्रीमध्ये. खूप भयानक आहेत. दोघांनी एकमेकांचा विनाश घडवून आणला. कर्ण कधी दुर्योधनाला कर्णाने 1-2दा सांगितलं, प्रयत्न केला, पण दुर्योधनाला जे हवंय ते मी म्हणणार, ते मी करणार. मी तुझ्यासोबत आहे. बऱ्याचदा भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र, शकुनी यांनी समजावून सांगितलं दुर्योधनाला, की युद्ध नको. कारण ते खूप शक्तिशाली आहेत. त्यांच्याकडे खूप सारं स्किल आहे युद्ध करण्याचं, खूप कौशल्य आहेत, खूप सारे धनुर्धर शक्तिशाली आहेत पांडव. कारण त्यांना अनुभव होता, की ह्या गंधर्वाच्या लढाईमध्ये तर कर्ण पळून गेला. कर्णाच्या भरोश्यावर तू लढतोयस दुर्योधन. पण कर्ण पाठ फिरून पळून गेला होता त्या गंधर्वाला. अर्जुन आणि भीमाने त्याला परास्त केलं होतं. विराट राजाच्या युद्धामध्ये सुद्धा अर्जुनाने सर्वांना परास्त केलं होतं. भीष्म, द्रोण, कर्ण वगैरे सर्वजण. त्याच्या आधी द्रुपद राजाच्या वेळेस जेव्हा द्रोणाचार्यांनी द्रुपदाला पकडून आणण्यास सांगितलं, तेव्हा दुर्योधन, कर्ण सर्व जाऊन द्रुपद राजाकडनं मार खाऊन आले. मग अर्जुनाने जाऊन द्रुपदाला पकडून बांधून आणलं द्रोणाचार्यांकडे. अशा अनेक उदाहरणं होती जिथे कर्ण, दुर्योधन हे सर्व निष्प्रभ ठरले होते. आणि अर्जुन आणि भीम यांच्या शक्तीचा तिथे परिचय आला होता. त्यामुळे ह्या सर्वांना समजत होतं. धृतराष्ट्राला, भीष्मदेवांना, द्रोणाचार्य या सर्वांना समजत होतं. शकुनीलाही समजत होतं. शकुनी म्हणाला, "देऊन टाक इंद्रप्रस्थ. राहा शांततेत, त्यांना शांततेत राहू दे." पण दुर्योधन आणि कर्ण ही जोडी जी आहे ना, ती एकमेकांना उकसवत राहायचे. कर्ण म्हणायचा, "मी आहे तुझ्यासोबत. ह्यांचं ऐकू नको. मी आहे ना. कर लढाई. लढू आपण. आपण जिंकू. नको काळजी करूस." आणि दुर्योधन कर्णाचा जो वीक पॉइंट होता, की माझ्यासोबत अन्याय झाला, माझ्यासोबत अन्याय झाला. त्याला म्हणायचं, "बघ मी तुला अंगदेशचा राजा बनवलं. तू आता मला सहाय्य कर. मला इथला राजा बनवून दे. हस्तिनापूरचा राजा बनवायचंय." तर अशा पद्धतीने ही जी कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री होती, त्या मैत्रीद्वारे दुर्योधन फसत गेला आणि स्वतःचा विनाश त्याने स्वतःवरती ओढवून आणला. त्यानंतर युद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं, की मला एक दिवस सांगितला. त्या दिवशी सर्वप्रथम जो भेटेल, दुर्योधन भेटला तर दुर्योधनाला, अर्जुन भेटला तर अर्जुनाला मी मदत करेन. पण झालं असं, की गेला प्रथम दुर्योधन धावत पळत भगवंतांना भेटायला. भगवंत झोपले होते आणि जाऊन भगवंतांच्या उशाशी बसला. अर्जुन नंतर आला आणि तो चरणांशी बसला. भगवंत जेव्हा उठले त्यांनी सर्वप्रथम अर्जुनाला पाहिलं आणि तेव्हा भगवंत म्हणाले, की "मी म्हटलं होतं, की मी एकालाच मदत करेन, पण आता मी सर्वप्रथम अर्जुनाला पाहिले आणि आलाय दुर्योधन सर्वप्रथम. त्यामुळे आता मी दोघांना मदत करेन." आणि दोघांना चॉईस आहे. एकतर माझी नारायणी सेना ज्यामध्ये लाखो अतिशय पराक्रमी असे सैनिक आहेत. खूप मोठी प्रचंड बलशाली अशी सेना. भगवान श्रीकृष्णांची सेना साक्षात. आणि दुसऱ्या बाजूला मी, पण मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र उचलणार नाही. तर दोन्हीपैकी एकाला सेना मिळेल, एकाला मी मिळेल. दुर्योधन म्हणत होता, "अरे सेना, सेना, सेना पाहिजे मला, सेना पाहिजे." पण भगवान श्रीकृष्ण म्हणाले, की "मी प्रथम अर्जुनाला पाहिलं आणि अर्जुन वयाने लहान आहे. म्हणून सर्वप्रथम अर्जुन सांगेल त्याला काय हवंय." आणि दुर्योधनाला आलं टेन्शन, की आता अर्जुन सेना मागणार. मी ह्या निशस्त्र गोपाळ एका गवळ्याला घेऊन काय करू? जो शस्त्रही उचलणार नाहीये. वृंदावनात वाढलेला आहे क्षत्रिय वसुदेवाचा पुत्र, पण काय त्याला येतंय? वृंदावनात वाढलेला आहे, पहिली इतकी वर्ष वयाची, नंतर द्वारकेत जाऊन बसला, त्या जरासंधाला घाबरून पळून गेला. दुर्योधनाच्या मनातले विचार, की ह्याला घेऊन मी काय करणार? तेव्हा अर्जुनाने निवड केली भगवंतांची. आणि मग दुर्योधनाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, की अरे काय मूर्ख आहे हा अर्जुन. त्याने काय ह्या कृष्णाला घेतलं त्याच्या बाजूने. मला सेना मिळाली, पण वरवर दाखवत होता, की हां, ठीक आहे आता जे मला मिळालं ते मला घ्यावं लागेल वगैरे, वगैरे. त्यामुळे अशा पद्धतीने ही दुर्बुद्धी त्याने दाखवली, की साक्षात भगवंत तिथे आहेत. पण त्याने भगवंतांची निवड न करता त्यांची सेना घेण्याची इच्छा तिथे प्रकट झाली. अर्थात अर्जुनाने पहिला भगवंतांना निवडलं. पण जर दुर्योधनाला चान्स मिळाला असता पहिला, तर त्याने निश्चितच नारायणी सेना मागून घेतली असती. हे त्याची एवढी सगळी दुर्बुद्धी पाहून कुणीही सांगू शकतं, की त्याने असं केलं असतं.
आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर शेवटचा प्रयत्न म्हणून भगवान श्रीकृष्ण जेव्हा शांतीदूत बनून गेले हस्तिनापूरमध्ये, कौरवांच्या कोर्टमध्ये, तिथे जाऊन ते विनंती करू लागले सर्व धृतराष्ट्राला, भीष्मदेवांना, दुर्योधनाला, की युद्ध नको. ह्याने सर्वनाश होईल. तुम्ही पांडवांना फक्त 5 गावं द्या. दुर्योधनाला म्हणाले भगवान श्रीकृष्ण, "तू 5 गावं दे फक्त पांडवांना. ते 5 जण क्षत्रिय आहेत. त्यांचा स्वभाव आहे राज्य करणं. त्यामुळे त्यांना एक-एक गावामध्ये त्यांना राज्य करू दे बस." पण दुर्योधनाच्या मनात एवढा उर्मटपणे बोलला, की "एका सुईच्या टोकावर येईल एवढी जमीनही मी देणार नाही." आणि भगवान श्रीकृष्णांना तिथे बंदी करण्याचा प्रयत्न केला त्याने. साखळदंडाने बांधा याला. हां, आणि शांतिदूताला एका क्षत्रियाच्या जी नियमावली आहे, एक एटिकेट आहे, की तो शांतिदूत बनून आलेला आहे व्यक्ती. त्याला तुम्ही अटक कशी करता? त्याला बंदी कसं बनवता? आणि ते भगवंत आहेत साक्षात. आणि त्याने खूप प्रयत्न केला. त्याला काही भगवान श्रीकृष्णांना कोण बंदी बनवू शकतं? फक्त त्यांचे प्रेमी भक्त जसं माता यशोदा आहे, ती उखळाला बांधून ठेवू शकते प्रेमाद्वारे. असं जोर जबरदस्ती बळजबरी करून दुर्योधनासारखे असुर भगवान श्रीकृष्णांना बांधू नाही शकत. त्याने बांधण्याचा प्रयत्न केला, तो असफल ठरला. भगवान श्रीकृष्णांनी जिथे विश्वरूप दाखवलं कौरवांच्या दरबारामध्ये, तेव्हा दुर्योधन म्हणू लागला, "हा मायावी आहे, जादू दाखवतोय काहीतरी, जादूटोणा करतोय, याच्याकडे काहीतरी थोड्याफार शक्ती आहेत." आणि हाकलून दिलं भगवान श्रीकृष्णांना, "जा तुम्ही इथनं." भगवान श्रीकृष्ण निघून आले. आणि मग युद्ध चालू झाल्यानंतर, एक-एक दिवस जाऊ लागल्यानंतर दुर्योधनाला समजत गेलं, की किती मोठी चूक त्याच्याकडनं झालेली आहे. पण अशा पद्धतीने स्वतःचा विनाश जवळ आलेला असूनही त्याला बुद्धी आली नाही. एवढे कुकर्म करत गेला आणि त्याचा पापाचा घडा भरत चालला होता. अनेक लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही या दुर्योधनावरती. तर अशा पद्धतीने हा दुर्बुद्ध दुर्योधन, ज्याची बुद्धी तामसी वृत्ती होती. तामसी वृत्तीची बुद्धी होती. तर भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण 3 प्रकारच्या बुद्धीचं वर्णन करतात. पहिलं आहे बुद्धी सा पार्थ सात्विकी. प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, कार्य काय, अकार्य काय, भय, अभय काय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय योग्य, काय अयोग्य, कशाने आपण बांधले जाऊ, कशाने आपण मुक्ती प्राप्त करू. हे जो व्यक्ती जाणतो त्याची बुद्धी जी आहे ती सात्विक बुद्धी आहे, सत्वगुणातली बुद्धी आहे. दुसरी आहे राजसिक, रजोगुणातली पॅशनेट बुद्धी. ती म्हणजे काय? यया धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यमेव च अयथावत प्रजानाती. अयथावत. योग्य पद्धतीने ही व्यक्ती जाणत नाही, की धर्म काय, अधर्म काय, काय योग्य, काय अयोग्य, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कन्फ्युज्ड असते व्यक्ती. त्याची बुद्धी जी आहे ती रजोगुणी बुद्धी आहे. बुद्धी सा पार्थ राजसी. आणि तमोगुणी जी बुद्धी आहे ती दुर्योधनाची बुद्धी आहे, की अधर्मम धर्ममिती या मन्यते. ज्या बुद्धीद्वारे व्यक्ती अधर्माला धर्म मानून बसतो, धर्माला अधर्म मानतो, तमसावृता, अज्ञानाने पूर्ण आवृत्त झालेली अशी ही बुद्धी, ही तामसी. सर्वार्थान विपरीतांश, सर्व विपरीत उलटं करायचं. जे भगवंतांनी बनवलेली सृष्टी आहे त्याच्या उलटं सगळं करायचं. जसं हिरण्यकशिपूही होता. पाप करणाऱ्या व्यक्तीला जो चोऱ्या-माऱ्या करेल, दुसऱ्यांना मारेल, दुसऱ्यांना लुबाडेल, हं, अशा व्यक्तीला स्वर्ग प्राप्त व्हावा. आणि जो काही चांगली कार्य करतोय, तपस्या, दानधर्म करतोय, दुसऱ्यांवर उपकार करतोय, तो व्यक्ती नरकात जावा, अशी सिस्टम बनवण्याचा प्रयत्न हिरण्यकशिपू करत होता. या ब्रह्मांडाचे, या विश्वाचे भगवंतांनी बनवलेले देवी-देवतांद्वारे चालवले गेलेले जे नियम आहेत, त्या देवी-देवतांना सर्वांना त्यांच्यावर कब्जा करून हे सर्व सूक्ष्म नियम भौतिक जगताचे बदलण्याचा प्रयत्न हिरण्यकशिपू करत होता. हे तामसी बुद्धीचे परिणाम आहेत. अशीच तामसी बुद्धी या दुर्बुद्ध दुर्योधनाची होती. म्हणून त्याला दुर्बुद्ध म्हणत आहे अर्जुन. दुसरा इथे मुद्दा आहे, की या दुर्योधनाला धार्तराष्ट्र का म्हटलेलं आहे? सरळ-सरळ दुर्योधनस्य दुर्बुद्धे म्हणू शकला असता. पण धार्तराष्ट्र का म्हटलं? कारण धृतराष्ट्र दुर्योधनाला थांबवत नव्हता. त्याच्या हातात होतं. धृतराष्ट्र दुर्योधनाला ह्या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवू शकत होता. पण दुर्योधन त्याला ब्लॅकमेल करायचा आणि प्रती जी आंधळी आसक्ती होती दुर्योधनाची प्रती धृतराष्ट्राच्या मनात, त्याद्वारे धृतराष्ट्र वाहावत गेला. तो थांबवू शकला नाही. अनेकदा विदुरांनी प्रयत्न केले, अक्रूर आले होते त्यांनी प्रयत्न केले, व्यासदेवांनी अनेक प्रयत्न केले. सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केला, भीष्मदेवांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धृतराष्ट्र असा विचार करायचा, की हे तर सगळं दैव आहे, देवाच्या मनात आहे. सर्व कारणांचे कारण देवच आहे. हे सगळं दैवाद्वारे घडतंय, ह्याला मी कसा थांबवणार? असा एक दैववादी
हा धृतराष्ट्र आणायचा. खरं तर त्याच्या हृदयामध्ये जी आसक्ती होती आंधळी त्याच्या मुलाप्रती, त्याला तो बळी पडत गेला. एखादा असला असता बाप, तर त्याने 2 कानाखाली लावून त्या मुलाला सरळ केलं असतं, योग्य मार्गावर आणू शकला असता. पण धृतराष्ट्राला ते जमलं नाही. म्हणून इथे सांगत आहे अर्जुन, की धृतराष्ट्राचा दुर्बुद्ध मुलगा. हं. अशा ह्या दुर्योधनाच्या प्रसन्नतेसाठी इथे लढायला कोण कोण आलेलं आहे. धृतराष्ट्र थांबवू शकला नाही हा सर्व विनाश. जे त्याच्या हातात होतं, तो करू शकला असता. आणि तिसरा मुद्दा आहे प्रियचिकीर्षवः हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अशा दुर्बुद्ध व्यक्तीलाही प्रसन्न करण्यासाठी काही योद्धे आलेले आहेत. काही योद्ध्यांची ह्याला प्रसन्न करण्याची इच्छा आहे. या दुर्बुद्ध दुर्योधनाला असेही योद्धे आहेत का? किती हे दुर्भाग्य, किती ही वाईट परिस्थिती आहे, की अशा दुर्बुद्ध व्यक्तीला, कुबुद्ध व्यक्तीला, पापी व्यक्तीला, अन्यायी व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी हे लोक अधर्माच्या बाजूने लढतायत. कोण-कोण आहेत बाबा? बघू तर दे मला. अशी उत्सुकता अर्जुनाच्या मनामध्ये आली. त्यामुळे आपणही आपल्या जीवनात विचार केला पाहिजे, की आपण कोणाला प्रसन्न केलं पाहिजे? दुर्योधनासारख्या दुर्बुद्ध लोकांना, का पांडवांसारख्या, अर्जुनासारख्या भगवत भक्तांना? बऱ्याच वेळा आपण आपल्या आसक्ती, आपल्या काही इच्छांद्वारे भौतिक आपण वाहावत जातो. आपण अयोग्य व्यक्तींना, पापी व्यक्तींना, चुकीचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करतो. त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्याद्वारे आपण त्यांचा आणि आपला विनाश करत आहोत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण पांडवांसारख्या भगवत भक्तांना प्रसन्न आपण जर केलं, तर त्यामध्ये आपलंही कल्याण आहे आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचंही कल्याण आहे. अर्थात पांडवांचं तर कल्याण आहेच इथे, भगवंतांचे ते शुद्ध भक्त आहेत. पण दुसराही कोणी व्यक्ती असला आपल्या सोबत, तर त्याचंही कल्याण आहे. जसं आपण चर्चा केली, की मैत्री कशी हवी? दुर्योधन आणि कर्णासारखी, की कृष्ण आणि अर्जुनासारखी? दुर्योधन काहीही त्याच्या मनाविरुद्ध ऐकण्यास तयार नाही आणि कर्ण हे जाणत होता. कारण शकुनीने प्रयत्न केला, धृतराष्ट्राने प्रयत्न केला, बाकीच्या भीष्मदेवांनी प्रयत्न केला, बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. नंतर दुर्योधनाचा तिळपापड व्हायचा, त्याला राग यायचा, माझ्या मनाविरुद्ध तुम्ही कसं बोलता, मला हे असंच करायचंय, तसंच करायचंय. त्यामुळे कर्ण एखाद 2 प्रसंग सोडता कधीही दुर्योधनाच्या विरुद्ध नाही बोलला. त्याचं नेहमी लांगुल चालन करत, तुला असं पाहिजे ना, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण लढू. मी त्याला कारण कर्णाच्या मनात ही असूया होती, द्वेष होता पांडवांप्रती, अर्जुनाप्रती. मी आहे ना तुझ्यासोबत, करू आपण, युद्ध करू, चल. तू काय ह्यांचं ऐकू नको, हे मूर्ख लोक आहेत. आणि दुर्योधनही कर्णाचं लांगुल चालन करत होता. म्हणजे दोघं एकमेकांना विनाशाकडे घेऊन जात होते. आणि अशा मैत्रीचं काही लोक कौतुक करतात. आश्चर्याची बाब आहे, दुर्दैवाची बाब आहे. पण खरी मैत्री ही कृष्ण अर्जुनाची आहे. अर्जुन जिथे चुकला, जिथे वीक झाला, त्याच्या हृदयात दुर्बलता आली, तिथे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला खडे बोल सुनावले. त्याची कान उघाडणी केली. त्याला परत योग्य मार्गावरती आणलं. जिथे व्यक्ती तयार आहे, की आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे आपल्या मैत्रीमध्ये, त्याला जास्त बुद्धी आहे, आपण भ्रमामध्ये आहे, तर त्या व्यक्तीकडनं आपण काही चांगल्या गोष्टी सांगत असेल तर त्या घ्याव्या, त्याद्वारे आपलं जीवन सुधारावं. पण अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट या दुर्योधन आणि कर्णाच्या मैत्रीमध्ये नव्हती. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे, की आपली मैत्री किंवा आपण कशा मैत्रीच्या शोधात आहोत. दुर्योधन आणि कर्णासारखी मैत्री आपल्याला हवी आहे, की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन किंवा भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी मैत्री आपल्याला हवी आहे. हा खूप महत्त्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा आपण या श्लोकामधनं समजू शकतो. तर आज आपण हा 23वा श्लोक पाहिला. पुढच्या भागामध्ये आपण ह्याच्या पुढचा श्लोक 24वा श्लोक त्याची चर्चा करणार आहोत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खाली सर्व व्हिडिओजची, सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे. WhatsApp कम्युनिटीची लिंक आहे. नक्की जॉइन करा. कोर्समध्ये सहभागी व्हा. लवकरच भेटू पुढच्या भागात. हरे कृष्णा. धन्यवाद. Hare Krishna, Krishna Krishna